एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तुमच्याकडे सगळेच फार बोलतात ना. हे 10 मिनिटं ठेवावं लागेल ना रे फ्रीज मध्ये. हो. 1 मिनिट. फार गहन चर्चा चालू होती वाटतं. छे रे, गहन गहन वगैरे नाही. लिसन, आमच्याकडे ना एक एवढूसा जरी निर्णय घ्यायचा असेल ना तरी सगळे मिळून घेतात ना एकत्र. म्हणून तुला असं वाटलं असेल. साऊंड इंटरेस्टिंग. आमच्याकडे ना आई बाबा एकत्र बोलायचे पण ऐकायचं कोणीच नाही. आणि मग दोघेही बोले नसे झाले, मग घरात कोणीच बोलायचं नाही. आमच्याकडे असं शक्यच नाहीये. 5 मिनिटं जरी कोणी गप्प राहिलं ना तरी ऍसिडिटी, आणि इकडे ऍसिडिटी होईल घरातल्या माणसांना. आमच्या माई बाप बडबड बडबड चालू असते त्यांची. सगळेच बोल घेवडेत रे. मला तुला एक सांगायचं होतं. काय? आय डोंट नो तुला कोणी सांगितलंय की नाही. नाही. काय रे? युअर टिम्पल इज ऑसम. घाबरवलंच मला. म्हणजे तसं हे हे म्हणतात तसं मला रोज. म्हणजे हे म्हणजे हे आमचे हे यमीचे बाबा. ओ दिग्या. हा हे मी ते अहोच अहोच करते ना, त्यांना अहोच म्हणते. पण आय डोंट अंडरस्टँड. तुम्ही म्हणजे बायका आपल्या नवऱ्यांना अहो असं का म्हणता. नाही, एवढं फॉर्मल रिलेशन असतं का तुमच्यात. नाही असं नाही काही. पण आता कसं आहे की असं वर्षानुवर्ष सगळ्या बायका नवऱ्यांना अहोच म्हणतात ना. हा म्हणजे आई पण बाबांना अहोच म्हणायची. मग मी पण म्हणते. हे पण काळ बदललाय हा आता. विकावंच आहेत ना ते विनोद भाऊजींना विनोद म्हणतात. हा. आणि ही आमची राधा बया ती तर घनश्याम अशी हाक मारते. कधी कधी घना पण म्हणते आणि सगळ्यांसमोर. सो स्वीट. हा हेच म्हणजे मग तुम्ही असं अहो वगैरे म्हणतात त्यामुळे अशी हायरार्की तयार नाही होत तुमच्या रिलेशन मध्ये. चल रे, असं काही नसतं. आणि म्हणजे आता तू कसा आता आमच्यातलाच झालास म्हणून मी तुला सांगते. अरे मी जरा ह्यांच्याकडे बघून डोळे वटारले ना की आवाज पडतोय यांचा. How sweet is that? असं हा काही मला म्हणजे म्हणा काही, पण नातं महत्वाचं नवरा बायकोचं. हा. कळेल कळेल तुला पण कळेल. तू लग्न कर म्हणजे तुला कळेल काय ते. ए लिसन, मी तुझ्यासाठी शोधू का रे एखादी मुलगी. या वाय नॉट. हा आणि म्हणजे तू असा कसा छान आहेस, हँडसम आणि असा ओपन माइंडेड आहेस. तुला अशी जरा उंच मुलगी चालेल आमची सू. म्हणजे कशी मुलगी हवी आहे तुला असं. मला विचार करून सांगतो. हा नवरा बायकोवरून आठवलं, आपलं हॉट कपल कुठे आहे. अरे हे जरा हे 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 मी राधा आणि घनाबद्दल विचारतोय. हॉट कपल ते अरे बाहेर गेलेत दोघं जण. खरं तर यायला हवे तेवढ्यात. इतका उशीर करत नाहीत. आज जरा उशीर झाला त्यांना. सुप्रिया, हा घनश्याम अमेरिकेला जायचं म्हणतोय, खरं आहे. ए लिसन, तू पण अमेरिकेत होतास ना. मग फार दिवस नाही का थांबलास तिथे. म्हणजे का परत का आलास. बरी नाहीत का रे माणसं तिथली. हार्टब्रेक. हा ऍक्च्युली एक स्पॅनिश मुलगी माझ्या आयुष्यात आली होती. वेरोनिका. वेरोनिका. पण नाही आमचं नाही फार टिकला. हो पण नाही म्हणून मी तो देश सोडून नाही आलोय. हा हा आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात आणखी एक मुलगी आली होती. पंजाबी होती ती, मनप्रीत. हा मग तिकडे आपलं. पण ते फार सिरियस नव्हतं वेरोनिका एवढा. वेरो आणि मी लग्न करणार होतो पण नाही जमलं. मग पुढे मनप्रीतचंही नाही टिकलं. मग मी निघून आलो इथे. म्हटलं की बघूया आपल्या हिंदुस्थानात किस्मत आजमावून. हो रे, आपण बरं आपला देश बरा. सुप्रिया खरं सांगू एक, अमेरिकेत ना जीव नाही, माणसं नाहीत, गोतावळा नाही, बंद दरवाजे. आपल्या मित्रांना भेटायला सुद्धा अपॉइंटमेंट्स घ्याव्या लागतात. मन नाही रमलं माझं तिथे, म्हणून निघून आलो.
मी तू कसा काय आलास इथं? आता तू सांगितल्याप्रमाणे राधाला भेटायला काहीतरी निमित्त काढायलाच हवं होतं. मग आज काय निमित्त काढलंस? सगळ्यांसाठी मी खास पुडिंग बनवून आणलंय. बर, पुडिंग म्हणजे ते गिडगिडीत असत तेच ना? मला बाई मुळीच आवडत नाही ते. मला कसं चॉकलेट, आईस्क्रीम आणि त्या बेकरीवाल्याकडचा बीट अंड्याचा वाटी केक आवडतो. पुढच्या वेळेचं निमित्त मिळालं. कोणतं? पुढच्या वेळेला मी माझ्या माई आजीसाठी खास वाटी केक घेऊन येणार. नक्की आठ. पण तुझ्या ध्येयापासून भरकटू नकोस, नाहीतर तू रोज एक एक पदार्थ आणशील आणि आमच्या घरातले सगळे फस्त करतील आणि त्या राधापर्यंत एक घास सुद्धा पोचायचा नाही. राधा आणि घनश्याम आता बाहेर गेलेत फिरायला. त्यांचं छान चालू आहे बहुतेक. कदाचित माझी गरजही लागणार नाही. मला नाही वाटत तसं. त्यांना लाख एकमेकाबद्दल वाटत असेल, पण त्या अमेरिकेपुढे त्या गोष्टीचा टिकाव लागणार नाही. ते खूळ परत शामरावच्या मनात मूळ धरू लागलंय. हो, मलाही ते कळलंय. आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर आपण इथे गोडधोड खात बसू आणि तो शामराव विमानाचं तिकीट काढून उडून जाईल आणि विमानात बसून खाली आपल्याकडे बघून टाटा करील. मग आपण काय करायचं? लवकर काहीतरी करायला पाहिजे. हात हलवत बसायचं आपण. मी करतो काहीतरी, डोंट वरी. पण आज तू काहीतरी विसरलायस. मी असं कसं विसरीन? कसा आहे माझा खुराक? अरे हे खाल्लं ना, मला नव्या नव्या कल्पना सुचतात. अच्छा. त्या शेरलॉक होम सारख्या. जा. आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी. मी उचलतो. आय एम सॉरी. इट्स ओके घनश्याम, तसंही तुलाच झोपायचे वर. अगं नाही, मी काल झोपलो होतो ना, आज तुला झोपायचंय वर. नाही, आज तू वर झोपणार. नाही राधा, आज तू वर झोपणारच, त्यामुळे प्लीज तुझी चादर दे. काय चाललंय आपलं? आपण आधी एकमेकांची मी वर झोपणार म्हणून भांडायचो, आणि आता एकमेकांना सांगतोय की तू वर झोप. ठीक आहे ना सगळं? हा, म्हणजे इनफॅक्ट चांगलं आहे की आपलं उत्तम चाललंय. ह्याचे द्योतक आहे ना. दे तुझी चादर. दे ग. दे. कड बाहेर घ्या आणि राधा कड बाहेर. हा, आणि तिकडे बघ, सुरकुत्या पडतील नाहीतर. घनश्याम, हो, आपलं हे जे फार चांगलं चाललंय ना, हे सुद्धा डेंजरसच वाटतंय मला जरा. अगं नाही, काय झालं, मी काय विचार केला की मध्ये आपण घरच्यांना शॉक देऊ, त्यांना शॉक द्यायची सुरुवात करू म्हणून भांडलो वगैरे, आणि त्याचा खूप मनस्ताप झाला घरच्यांना आणि मग आपल्यालाही. म्हणून आता मी काय ठरवलंय की आता जेव्हा डिवोर्स घेऊ ना, तेव्हाच काय तो एकदा शॉक देऊ. काय व्हायचं तो मनस्ताप तेव्हा एकदाच होऊ दे, म्हणजे आत्तापासून त्यांना नको ना त्रास व्हायला. हेच मी तुला सांगत होते आधी घनश्याम. हा, म्हणजे तेच मला आता, आणि पटलंय मला ते तुझं म्हणणं. थोडा उशीर झालाय पण मला पटलंय. गुड. म्हणजे फायनली आपला संसार सुखाचा चाललाय. हा, म्हणजे आपण आता असे वागूया की त्यांना असं म्हणावं लागेल. हा, म्हणजे मी असं म्हणणार ना आता त्यांच्यासमोर तुला की डार्लिंग, आपला संसार सुखाचा चाललाय. डार्लिंग बिर्लिंग जरा हाती होत. मग काय म्हणू मी तुला? हे म्हणू का, स्वीट हार्ट, आपला संसार सुखाचा चाललाय, किंवा कुहू म्हणते तसं राधुटली असं म्हणू का? राधुटली फार बालिश वाटत. मग ते म्हणू का, मुनमुन आपल्या नवऱ्याला प्रेमाने सोन्या म्हणते तसं म्हणू का? सोनिया प्रेमाने तिच्या नवऱ्याला मुनमुन असं म्हणते. हो का?
खरंच ना. आणि मी काही सोनी आहे का तुला? अगं पण मला माहितीच नव्हतं ना. मला हे बघ ना. ओ आम्ही डिस्टर्ब केलं बहुतेक तुम्हाला. ठीक आहे. नेहमीच आहे, हॅपीली मॅरिड आहेत ना ते. तू कसं काय अचानक आला सावीर? हा तू ह्याने ना असं एवढं मोठं पुडिंग केलं होतं असं. मस्त झालं होतं. आणि दिग्या काका घरी आहे म्हणजे आता एवढ्या पुडिंगचं एवढंच राहिलं असणार. नाही सुप्रियाने ठेवलंय थोडस तुमच्यासाठी खास. हो तिने ठेवलंय थोडस. अरे पण आम्हाला खरंच नको, कारण आम्ही खूप खाऊन आलोय. हो ना? हो. नक्की. अरे आम्ही खूप खाल्लंय बाहेर. कुल्फी, बुड्ढी के बाल. भेळपुरी, बनमस्का. आता फक्त एक चहा मिळाला ना तर मजा येईल. आणते. मला पण चालेल. तू चहा घेत नाहीस ना? आणि रात्री तर तू तू बनवणार असेल तर चालेल ना. 90 ml. बापरे. बाय द वे राधा, खूप अमेझिंग दिसतेस आज तू. थँक्यू. तुला अजून काय हवंय? नाही फक्त चहा. खूप मस्त आहे तुमची रूम. थँक्स. या थँक्स. काय का राधा, चहा करतेस आत्ता ह्यावेळी? हो, घनश्यामला तल्लफ आले चहा प्यायची. ओ टिपिकल संसारी मुलगी झालीस ग. हो. पण वाईट आहे का त्यात काही? मग छे, छे, असं कुठे म्हटलं मी. लग्नानंतर मुली बदलतात असं ऐकलं होतं, पाहते आत्ताच. पण आत्या मी इतकी नाही बदललीये. इट्स ओके, चांगलंय म्हटलं मी. कसं आहे, माझ्या लग्नानंतर मी अशी बदलले नाही ना. म्हणजे ठरवलंच होतं काही गोष्टीत बदलायचंच नाही. मी आणि माझ्याबरोबर माझ्यासारख्या अनेकींनी. म्हणजे नाव बदलायचं नाही, आडनाव बदलायचं नाही, मंगळसूत्र घालायचं नाही. माझा जरी डिव्होर्स झाला असला तरी बाकीच्यांचे संसार छान झालेत. मग लक्षात आलं की मंगळसूत्र न घालण्याने संसार विस्कटत नाहीत. तुम्ही नाव बदला नाही तर नका बदलू. माणसांचं एकमेकांशी जुळणं महत्वाचं आहे. ओके नाही? हो, मी पण नसते बदलले कदाचित. काही दिवसांचा प्रश्न आहे म्हणून असेल. म्हणजे काही दिवसांनी सराव होऊन जाईल ना. नव्याची नवलाई संपून जाईल. राधा, आत्या, मी पण ठरवलं होतं तुमच्यासारखंच की आपण बदलायचं नाही लग्नानंतर. पण आपल्या घरच्यांमुळे बदलले मी. म्हणजे इतर दुसऱ्या कुठल्या घरात गेले असते तर मी नसते बदलले. पण आपल्या घरच्यांनी खूप शिकवलं मला आत्या. दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यात खूप आनंद असतो हे शिकवलं. आयुष्यभर लक्षात राहील माझ्या आता हे. राधा, तू काय घरबीर सोडून चाललीस का? इथेच राहणार आहेस ना? मग इतकी इमोशनल का होतीयस? सगळं ठीक आहे ना? हो नक्की? हो आत्या, हो, सगळं नीट आहे, सगळं व्यवस्थित आहे. मी पटकन काय करते, चहा देते आधी घनश्यामला, कारण त्याला गरम चहा लागतो. गरम चहा आवडतो त्याला. तुला हवं असेल तर मी तुला मदत करू शकतो त्या बाबतीत. अजून माझे काही मित्र आहेत तिथे IT मध्ये. थँक्स. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. उल्काला मी आजच भेटलो. I'm damn impressed, man. She's so modern, contemporary. एकदम आपल्या जनरेशनची वाटते. नाही, आपल्या पुढची.
अत्यंत हुशार आहे. इनफॅक्ट आम्ही बाहेरच्या माणसांना जनरली सांगत नाही, पण 2दा तिचे थिसिस इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मधनं सिलेक्ट झालेत. रे Yeah. आय डोंट नो घनश्याम, पण कदाचित तुला असं वाटत असेल की मी तुझ्या आयुष्यात घुसतोय, हम्म. पण मला कधीच अशी फॅमिली पाहायला अनुभवायला नाही मिळाली. सो आय फील कनेक्टेड. आय नो, आमचं घर आहेच तसं. तुला मी नाही ना आवडत? नो, नॉट रिअली. नो आय नो. मुद्दाम नाही करत मी, पण अननोईंगली मी ऍटिट्यूड देतोय असं वाटू शकतं, पण मला असं खरंच काही करायचं नसतं. इट्स ऑल राईट अबीर. तू उगाच इतका डिफेन्सिव्ह होतोस. नाही नाही, तसं नाहीये. ॲज अन आय जस्ट फेल्ट लाईक की तुझ्याशी शेअर करावं की मला तुझ्याबद्दल काय वाटतं. युअर अ नाईस गाय अँड आय लाईक यू. ओ थँक्स. ॲज अन आय लाईक यू राधा, युअर फॅमिली. माझ्याबद्दल कुठलाही गैरसमज करू नयेस एवढंच वाटतं मला. नाही, अजिबात नाही. आणि फॅमिलीचं म्हणशील तर ते ऑलरेडी फिदा आहेत तुझ्यावर, कारण तू त्यांना असं सांगितलंयस ना की तू अमेरिका सोडून या देशात आलायस. सो दे आर ऑलरेडी इन लव्ह विथ यू. तुझ्या अमेरिकन ड्रीमचं काय झालं? चालू आहेत प्रयत्न. तुला हवं असेल तर मी तुला मदत करू शकतो त्या बाबतीत. अजून माझे काही मित्र आहेत तिथे IT मध्ये. थँक्स बट नो थँक्स. ठरलं, पुढच्या वर्षी आपण दोघांनी जायचं. बाबा खर तर तुम्ही यावर्षीच सांगायला हवं होतं, आपण यावर्षीच गेलो असतो ना. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. घातलीत का हो चाद? काय हे? काय करून ठेवलंय चादरीचं? स्वतःची बाजू तेवढी व्यवस्थित. काय लक्ष कुठे आहे तुमचं? एक साधी चादर नाही घालता येत. मला खूप टेन्शन आलंय माऊ. टेन्शन आलंय म्हणून काय झालं? टेन्शन मला पण आलंय, पण म्हणून मी चहात साखरेऐवजी मीठ नाही घालत. ओ मला खरं सांगा, तुमच्या डोक्यात काय वेगळं नाही ना चाललेलं? माझ्या डोक्यात घनाशिवाय आता कुठलाही दुसरा विचार नाहीये. म्हणजे बघ ना, आधी ते घनाचं हैदराबाद प्रकरण, मग त्यांची दोघांची भांडणं, मग राधा माहेरी निघून जाते, ते निस्तरते तोच हे प्रकरण. सगळी गोची होती का आपली? लिसन विसन ना. बोल. तो अबीर आहे ना, अबीर, तो आहे ना स्वतःहून नोकरीवर लाथ मारून अमेरिकेहून परत आलाय. वा. तर मग आपण त्याला सांगूया का घनाशी बोलायला? हे नको. परवा दादा म्हणला की अमेरिकेचा अनुभव सांग, तर घना चिडला की आपल्या घरातली गोष्ट घरातच ठेवा, बाहेरच्यांसमोर बोलू नका म्हणून. हो साहजिकच आहे ना, असं एकदम कोणी डायरेक्ट बोलायला लागलं तर राग येणारच ना. आपण काय करायचं माहितीये, घनाला सांगायचंच नाही, आपण अबीरला सांगायचं की तू इनडायरेक्टली घनाशी विषय काढ आणि बोल. हा, आणि हे बघा, अबीर तेवढी मदत करेल आपल्याला, मला खात्री आहे. चांगला मुलगा आहे तो बिचारा. आणि ना परत म्हणजे माणसांची आवड आहे त्याला. तिकडं अमेरिकेत ना एकदम एकटा पडला होता. असं म्हणतात की अमेरिकेत ना मित्रांशी बोलायचं असेल तरी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, सगळ्यांचे दरवाजे बंद. त्यात आणि परत त्याला मनप्रीत आणि विरोनिका सोडून गेल्या, एकटा पडला होता तो. काय चाललंय? विषय काय चाललाय? तू बोलतेस काय? मी काढली माहिती, म्हणजे मला जरा मुलगा बरा वाटला म्हणून. तर तेव्हा माझ्या डोक्यात असंही आलं की सुमुखी आहे ना आपली, असं म्हणजे सॉरी तिचा काय संबंध? सॉरी आपण मला फक्त एवढंच सांगा, त्याच्याशी बोलायचं का म्हणजे ह्या घनाच्या बाबतीत? नाही तर खरंच अहो घना निघून जाईल अमेरिकेला. घना जाईल तर जाईल, मागोमाग राधा पण जाईल. ते दोघं अमेरिकेला निघून गेले की आपण इकडे एकटे पडणार. मग वहिनी पण आणि माई पण. बोट पकड. यावेळी ना मला चुकायचं नाहीये.
शॉर्टकट म्हणजे काय? थांबा ना. हे. काय बोलायचं आपण अभिरुची बोलायचं ना घनाबद्दल, तेच होतं ना. अगं मी काही ठरवलंच नव्हतं कुठलं बोट कशासाठी ते. काय हो पण आपण बोलूया त्याच्याशी. हे बोट त्याचंच होतं. हो ना. यावर्षी सुद्धा नाही जमलं. काय काय ना, मला एकदा तरी आयुष्यात वारीला जायचं. मी देविकेला सारखं म्हणतो, तिला फिरायला वगैरे फार आवडतं, पण मी वारीचा विषय काढला ना की हटकून घरामध्ये काहीतरी काम निघतं. तर रात्राले आमचे जोडीदार, त्यांचं काय नावच माऊली आहे. पण ते काळ्यांच्या घरालाच पंढरी समजतं. बाबा, तुम्ही आधी बोलायला हवं होतं. आपण एखाद्या वारीमध्ये नाव रजिस्टर केलं असतं. खूप सोपं असतं असं वारीत नाव नोंदवणं. हे तुला कसं माहिती? मी गेले ना माझ्या एका मैत्रिणी बरोबर. आम्ही पुण्यापासून सासवड पर्यंत गेलो होतो चालत. फार मस्त वाटतं बाबा, तुम्ही जायलाच पाहिजे. सगळी लोक अशी तन्मयतेने, एकाग्रतेने अभंग गात गात पुढे चाललेली असतात. आपण पण ना सगळं मटेरियलिस्टिक जग विसरून जातो. आपलं सगळे प्रॉब्लेम, सगळे प्रश्न, सगळं विसरून जातो. आणि ग्रुप सायकोलॉजी म्हणा किंवा चमत्कार म्हणा, पण खूप शांत वाटतं. म्हणजे विचारांचा निचरा होणं असं म्हणतात ना, असं वाटतं खूप. राधा, तू खरंच गेलीयस? हो बाबा, अरे मग आपण पुढच्या वर्षी जाऊया का? म्हणजे तू येशील माझ्या बरोबर? नक्की जाऊया. ठरलं, पुढच्या वर्षी आपण दोघांनी जायचं. म्हणजे बाकीचं कोणी आलं नाही ना तरी आपण दोघांनी जायचं. येस. हा 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 हा, सून असावी तर अशी. बाबा, खर तर तुम्ही यावर्षीच सांगायला हवं होतं. आपण यावर्षीच गेलो असतो. अगं, एका वर्षाने असं काय फरक पडणार आहे? एका वर्षाने मी काही फार म्हातारा होणार नाहीये. म्हणजे तुला काय वाटतं, मी वारीत चालू वगैरे शकेन ना? पण 1 वर्ष म्हणजे अजून बराच काळ आहे. अगं, 1 वर्ष असं निघून जाईल सटासट, हे मला आधी माहितीच नव्हतं ना. आणि मला तरी कसं माहिती होणार? तू वारीला गेलीस मला आधी सांगितलेलंच नव्हतंस. हे तू मस्त केलंस. आपण दोघांनी पुढच्या वर्षी वारीला जायचं. अरे मजा येईल. मला खरंच जायचं होतं. ठरलं मग. हा, झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.